नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुमच्या नात्यात सर्व काही ठीक आहे असं वाटतच असतानाच आतून कुठेतरी एक अस्वस्थता जाणवते. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जोडीदाराचं वागणं बदललं आहे, पण नेमकं काय बदललंय हे कळत नाहीये. ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे असं वाटतं, पण तुमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नाहीये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण अशीच काही न बोललेल्या गोष्टीवरून पडदा काढणार आहोत, ज्या तुमच्या डोळ्यासमोर घडत आहेत, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. मी तुम्हाला खात्री देते, आज मी तुम्हाला अशा 10 लपलेल्या गोष्टी सांगणार आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. या गोष्टी फक्त तर्क किंवा अंदाजावर आधारित नाहीत, तर त्या थेट मानसशास्त्राच्या अभ्यासातून आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवून देईन की तिचं तुमच्याशी बोलताना नजर टाळणं, तिचं फोनवर अचानक आलेला पासवर्ड किंवा तुमच्यासोबत असतानाही तिचं सतत दुसऱ्याचंच विचारात असणं, यामागे एक गंभीर कारण दडलेलं असू शकतं. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर तुम्ही कदाचित एक अशी संधी गमावून बसाल, जी तुम्हाला तुमच्या नात्यातील सत्याचा सामना करण्यास मदत करेल. त्यामुळे तुमचे सर्व काम बाजूला ठेवा आणि पूर्ण लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका, कारण आजचा व्हिडिओ फक्त एक माहिती नाही, तर तो एक इशारा आहे, तुमच्या नात्याला वाचवण्याचा एक शेवटचा प्रयत्न. चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया, कारण काही गोष्टी बोलून कळतात, पण काही गोष्टी न बोलताही खूप काही सांगून जातात. पहिली गोष्ट, संवादात बदल. मित्रांनो, आपल्या नात्यातील सर्वात महत्त्वाचा भाग काय असतो? संवादात बदल. ऐकणं, एकमेकांसमोर मन मोकळं करणं. जेव्हा हे बोलणं बदलतं तेव्हा सर्वात पहिला इशारा मिळतो. तुम्हीच आठवा, काही दिवसांपूर्वी ती तुमच्याशी किती मनमोकळेपणाने बोलायची. दिवसातून कितीतरी वेळा मेसेजेस, कॉल, फोन्स असायचे. प्रत्येक क्षणाची बातमी ती तुम्हाला द्यायची. आता ती तुम्हाला मेसेज केला तर उत्तर यायला खूप वेळ लागतो. तिच्या मेसेजच्या आधीची उत्सुकता ती मजा राहिली नाही. ती फक्त ठीक आहे, नंतर बोलू, मी व्यस्त आहे अशी संक्षिप्त उत्तरं देते. तिच्या बोलण्यातला तो उत्साह, तो जिव्हाळा अचानक कुठेतरी हरवून गेलाय. आधी तुमच्या प्रश्नांची उत्तरे ती लगेच द्यायची, पण आता ती टाळाटाळ करते. तुम्ही आज कुठे गेली होतीस असं विचारलं तर बाहेर गेले होते असं मोघम उत्तर देते. ती बोलण्यातील दरी आहे आणि टाळाटाळ करणं हे सगळं काहीतरी वेगळंच सांगते. आणि जेव्हा नात्यातील संवाद कमी होतो तेव्हा तिथूनच सुरू होते आपली दुसरी गोष्ट, ती म्हणजे गुप्तता पाळणे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर बोलणं कमी होत असेल तर तिच्या फोनवर काहीतरी वेगळं सुरू आहे असं अनेकदा दिसून येतं. तिचा फोन अचानक तुमच्यासाठी नो एंट्री झोन का बनलाय? आधी तिच्या फोनला पासवर्ड नव्हता किंवा ती बिनधास्त तुम्ही तिचा फोन वापर करत होता, पण आता तो अचानक लॉक झालाय. तिचे नोटिफिकेशन तिने लपवले आहेत. तुम्ही चुकून तिचा फोन हातात घेतल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक भीती, अस्वस्थता आणि अचानक आलेल्या बदल खूप काही सांगून जातो. कारण नात्यात विश्वास असेल तर लपवण्यासारखं काहीच नसतं. ही गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगते की काहीतरी लपवलं जाते जे तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी आहे. पण हे 2 मुद्दे झाले. यानंतरचे मुद्दे यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. चौथा आणि 5व्या मुद्द्यामध्ये आपण पाहणार आहोत की ती तुमच्यासोबत असताना तुम्हाला इग्नोर का करते आणि अचानक वाढलेलं दुसऱ्यासोबतचं आकर्षण तुम्हाला कसं कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, आता आपण तिसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, जी तुमच्या नात्यातील धोक्याचा स्पष्ट इशारा देते. ती म्हणजे तुमच्या जोडीदाराचं जास्त डिफेन्सिव्ह होणं. तुम्हीच विचार करा, काही दिवसांपूर्वी तिला साधा प्रश्न विचारला, आज तुझी तब्येत बरी नाहीये का, तर ती लगेच प्रेमाने उत्तर द्यायची. पण आता तुम्ही तिला सहज विचारता, आज कुठे गेली होतीस, तर ती लगेच रागवते आणि बचावात्मक पवित्र्यात घेते. तिचं उत्तर असं असतं, मी कुठेही जाऊ शकते, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का, किंवा मी काहीच केलं नाही, तू उगाच जास्त विचार करतो आहेस. तिच्या प्रश्नातून तुमच्यावरचं परत आरोप केलं जातं. असं वागणं तुम्हाला अनेकदा गिल्ट किंवा भीतीने येतं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या चुकांमुळे दोषी वाटते तेव्हा ती स्वतःला योग्य ठरवण्यासाठी अशा प्रकारे बचावात्मक बनते. हे वर्तन खूप महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी लपवायचं असतं तेव्हा ती सर्वात आधी स्वतःचा बचाव करायला सुरुवात करते. मित्रांनो, आता आपण चौथं एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्या प्रश्नांपासून किंवा तिच्या जबाबदाऱ्यांपासून दूर राहायचं असतं तेव्हा ती एक नवीन मार्ग शोधते.
तो म्हणजे बाहेरच्या जीवनात अचानक गुंतवणूक. तिच्याकडे अचानक भरपूर मित्रमंडळी, नवीन छंद किंवा ऑफिसमध्ये जास्त काम निघतं. तुम्हाला अनेकदा ती मित्रांसोबत व्यस्त आहे किंवा ऑफिसमध्ये काम वाढले अशी कारणे देते. तुम्हाला वाटेल की हे चांगलं आहे, पण खरं तर ती तुमच्यापासून भावनिकरित्या दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. ती तुमच्यासोबत असतानाही मानसिकरित्या दुसरीकडेच असते. हे एक स्पष्ट लक्षण आहे की ती तुमच्या नात्यात भावनिक गुंतवणूक कमी करत आहे. ती तुमच्यासोबत असलेल्या वेळेपेक्षा इतर ठिकाणी जास्त आनंदी आणि सुरक्षित वाटते. ती तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आता जास्त उत्सुक नसते, कारण तिला बाहेरच्या जगामध्ये जास्त तिचं नवीन सुख मिळतंय, मनोरंजन मिळालं आहे. हे सर्व तुम्हाला भावनिकरित्या कमी लेखण्यासारखं आहे आणि ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्यायला हवी. मित्रांनो, जेव्हा नात्यातील संवाद आणि वेळ कमी होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या जवळीकतेवर होतो. हीच आपली 5वी गोष्ट आहे, जवळीक कमी होणे. मित्रांनो, शारीरिक जवळीक नाही, भावनिक जवळीक देखील असते. ती तुमच्या डोळ्यात पाहून बोलत नाही, तिचा स्पर्श आधीसारखा प्रेमळ आणि मोकळा वाटत नाही, तिची मिठी पूर्वीसारखी घट्ट वाटत नाही. तर मित्रांनो, हे सर्व संकेत असे आहेत, ती तुमच्यापासून भावनिकरित्या दूर जात आहे. तिच्या वागण्यात एक प्रकारची भावनिक माघार दिसते. तुमच्या भावनांना प्रतिसाद देत नाही किंवा तुम्ही काही बोललात तर फक्त ऐकून घेते, पण काहीच प्रतिक्रिया देत नाही. जेव्हा नात्यात जिव्हाळा कमी होतो तेव्हाच अशी भावनिक पोकळी निर्माण होते. हे बदल हळूहळू होतात आणि अनेकदा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, पण हेच बदल तुमच्या नात्यातील धोक्याची घंटा वाजवत असतं. आणि जेव्हा भावनिक जवळीक कमी होते तेव्हा 6वी गोष्ट वाढते, ती म्हणजे अचानक तक्रारी वाढणे. मित्रांनो, ती आता तुमच्या प्रत्येक गोष्टीवर तक्रार करते. तुम्ही घातलेल्या कपड्यापासून ते तुमच्या बोलण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीला ती काहीतरी चुकीचं तिला दिसतं. तुम्ही जी गोष्ट आधी साध्या पद्धतीने करायचे ती गोष्ट तिला त्रासदायक वाटते. हे फक्त तुमच्या चुका नाही, तर हे एक मानसशास्त्रीय साधन आहे ज्याला प्रोजेक्शन म्हणतात आणि ती स्वतःच्या चुकीची भावना तुमच्यावर टाकते, ज्यामुळे तिला स्वतःची चूक कमी वाटते. हा तिच्या मनातील गिल्ट आणि या भीतीमुळे होतो. ती तुमच्यावर दोष लावून स्वतःच्या वागण्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करते, पण हे खरं नाही. केवळ नात्यातील एक भावनिक गुंतवणूक संपल्याचे लक्षण आहे. पण हे तर फक्त 6 मुद्दे झाले. यानंतरचे मुद्दे तर यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा तिच्या मनातील गिल्ट खूप वाढतो तेव्हा ती तुमच्या नात्यातील जुन्या गोष्टी उकरून काढते. ही आहे 7वी गोष्ट, जुन्या आठवणींबद्दल अचानक संवेदनशील होणे. तुम्हीच विचार करा, तुमच्या नात्यात सर्व काही सुरळीत चालू असताना ती अचानक भूतकाळातल्या लहान सहान मुद्द्यांवरून तुम्हाला दोष देऊ लागते. ती म्हणेल, तुझ्यामुळेच तेव्हा माझं नुकसान झालं होतं, किंवा तुला कधीच माझ्या भावनांची कदर नव्हती. या सर्व गोष्टींचा आता काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण हे सर्व कशासाठी? याला मानसशास्त्रात गिल्ट मॅनिप्युलेशन असं म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या चुकीच्या वागणुकीमुळे दोषी वाटते तर तेव्हा ती स्वतःला योग्य ठरवण्यासाठी तुमच्यावर भावनिक दबाव आणते. ती तुम्हाला भूतकाळातल्या गोष्टींवरून दोषी ठरवते, ज्यामुळे ती स्वतःच्या चुकीपासून लक्ष विचलित करू शकेल. हे एक प्रकारे तुमच्यावर भावनिक दबाव आणण्याचं तंत्र आहे, ज्यामुळे तिला स्वतःची चूक कमी वाटते. हा तिच्या मनातील गिल्ट आणि भीतीमुळे होतो. ती तुमच्यावर दोष लावून स्वतःच्या वागण्याला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा नात्यात काहीतरी लपवले जाते तेव्हा अशा जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातात. हे तुमच्या नात्यातील काहीतरी गडबड असल्याचं लक्षण आहे. मित्रांनो, हे स्पष्ट आहे. मित्रांनो, आता आपण 8व्या गोष्टीबद्दल बोलूया, जी तुमच्या नात्यातील संशयाला थेट पुष्टी देते. आणि ती गोष्ट आहे म्हणजे सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्यवहार. आजच्या डिजिटल युगात नात्याचा धोका देणं खूप सोपं झाले आहे. ती आता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पूर्वीपेक्षा जास्त सक्रिय असेल तर ती सतत तिच्या पोस्ट, स्टोरीज किंवा मित्रांच्या कमेंट्सवर लक्ष ठेवते. नवीन लोकांशी अचानक ओळख वाढणे, त्यांना फॉलो करणे आणि त्यांच्याशी DM, डायरेक्ट मेसेजमध्ये जास्त वेळ घालवणे हे सर्रास दिसू शकतं. तुम्ही तिच्या फोनमध्ये चुकूनही फाईल पाहिलं तर तुम्हाला नवीन चॅट्स, अनपेक्षित इमोजी किंवा संशयास्पद संभाषण दिसू शकते. हे भावनिक धोक्याचे स्पष्ट संकेत आहेत. सोशल मीडियावर नवीन संपर्क जोडणे किंवा भावनिकरित्या गुंतवणे हे अनेकदा शारीरिक धोका देण्याआधीचे लक्षण असते. जर तुम्हाला तिच्या ऑनलाईन वर्तनात अचानक बदल दिसले तर ही धोक्याची घंटा आहे. तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही तिच्या स्वातंत्र्यावर
नात्यावर मर्यादा आणत आहात, पण हा बदल फक्त वेळ घालवण्यासाठी नसतो, तर तुमच्या नात्यातील कमी झालेल्या भावनिक गुंतवणुकीमुळे झालेला असतो. हे सर्व तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आहे, तर सतर्क करण्यासाठी आहे. आणि आता या सर्व लक्षणांच्या पलीकडे जाऊन आपण शेवटच्या 2 गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, 8वी गोष्ट म्हणजे मीडियाबद्दल, सोशल मीडियाबद्दल, जी डिजिटल युगातील धोक्याची संकेत देते. पण आता आपण थेट तुमच्यासमोर असलेल्या धोक्याबद्दलच बोलूया. ही आहे तिच्या आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेजमध्ये बदल होणे. पूर्वी ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची, ती आता नजरेत तुमच्या प्रेम दिसायचं, पण आता ती तुमची नजर टाळते. तिची बॉडी लँग्वेज वेगळं काहीतरी सांगते. ती तुमच्यापासून शारीरिकरित्या अंतर ठेवते. बोलताना हात किंवा पाय एकमेकांत गुंफून बसते. तिचा अस्वस्थतेचं लक्षण आहे. तिच्या हावभावात पूर्वीची ती मोकळीक राहिली नाही. हे सर्व संकेत आहेत की ती तुमच्यापासून भावनिकरित्या आणि शारीरिकरित्या दोन्ही प्रकारे दूर जात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नात्यात भावनिकरित्या गुंतलेली नसते, तेव्हा तिचे डोळे आणि तिचे हावभाव खोटं बोलू शकत नाहीत. आणि मित्रांनो, शेवटी सर्वात महत्त्वाचं आणि निर्णायक मुद्दा, तुमची 10वी गोष्ट, तुमच्या अंतर्भावना. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत पाहिलेले हे सर्व संकेत तुमच्या आतल्या एका आवाजाला पुष्टी देतात. मित्रांनो, तुमच्या मनात वारंवार एक प्रश्न येत असतो, काहीतरी चुकीचं होतंय का? तुम्हाला ती पूर्वीसारखी सुरक्षित, आरामदायक वाटत नाहीये का? तुम्हाला तुमच्या नात्यातील सहजता हरवल्यासारखी वाटते का? तुमचा आतला आवाज तुम्हाला सतत एक इशारा देतो की काहीतरी बरोबर नाहीये. जरी तुमच्याकडे कोणताही ठोस पुरावा नसला तरी तुमची अंतर्भावना ही अनेकदा योग्य दिशेकडे इशारा देते. ती तुमच्या सर्व अनुभवांना आणि निरीक्षणांचा एकत्रित परिणाम असते. त्यामुळे तिच्या बोलण्यात आणि वागण्यात काही विसंगती जाणवली तर तुमच्या अंतर्भावनेवर विश्वास ठेवा. मित्रांनो, आज आपण पाहिलं की अशी कोणती 10 लपलेली लक्षणे आहेत जी तुमच्या नात्यातील धोक्यांचा संकेत देतात. हे सर्व मुद्दे सतर्क करण्यासाठी आहेत, तुमच्या नात्यातला संशयाच्या नजरेने पाहण्यासाठी नाहीत. प्रत्येक नात्यात संवाद आणि विश्वास ही एक मुख्य गोष्ट आहे. ही फक्त काही लक्षणे आहेत जी तुम्हाला वेळीच सावध करतील, जेणेकरून तुम्ही तुमच्या नात्यात रक्षण करू शकाल. लक्षात ठेवा, तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घेण्याआधी तुमच्या जोडीदाराशी शांतपणे आणि मोकळेपणाने बोला. तुम्हाला तुमच्या नात्यात कधी असे संकेत दिसले आहेत का? तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कमेंट्स नक्की सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.